नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या आपलं राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण राजकीय पक्ष या संदर्भामध्ये माहिती पाहतोय। पहा मुलांनो, मागच्या तासिकेला आपण राजकीय पक्ष या प्रकरणामधील राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पाहिली, पक्ष पद्धती पाहिल्या, राजकीय पक्षाचे राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष हे दोन प्रकार म्हणजे काय या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली। म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोग मान्यता देतो त्या संदर्भामध्ये माहिती पाहिली, आणि एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोग कोणत्या अटींची त्या राजकीय पक्षाने पूर्तता केल्यानंतर मान्यता देतो त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे। तर आजच्या तासिकेला आपण आपल्या भारतामधले राष्ट्रीय राजकीय पक्ष कोणते आहेत त्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत। पहा मुलांनो, आपल्या भारतामध्ये एकूण 7 निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले असे राष्ट्रीय पक्ष आहेत। त्यापैकी या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेला आहे, पहिला पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। आपण 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। एक, पक्षाचं नाव, त्या पक्षाच्या स्थापनेचं वर्ष, त्या पक्षाचं धोरण, त्या पक्षाचा कार्यक्रम, त्या पक्षाची भूमिका, त्या पक्षाचं उद्दिष्ट, सत्ता प्राप्त करून तो पक्ष काय निर्माण करू इच्छितोय, कशा प्रकारे राज्यकारभार करू इच्छितोय, कशा प्रकारे देशातील लोकांचं हित कल्याण करू इच्छितोय त्या संदर्भामध्ये माहिती, थोडक्यात पक्षाचा कार्यक्रम, निवडणूक पक्षचिन्ह त्या राजकीय राष्ट्रीय पक्षाचं, या अनुषंगाने आपण साधारणपणे या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर पहिला पक्ष मी म्हणाले पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्या भारतामध्ये 2 पक्ष स्थापन झाले, म्हणजे 1947च्या पूर्वी। त्यापैकी एक हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे, कारण त्याचं स्थापनेचं वर्ष मुलांनो 1885। या पक्षाचं स्थापनेचं वर्ष आहे 1885, अर्थातच स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेला हा पक्ष आहे। एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जो 1925 मध्ये स्थापन झाला। असे 2 पक्ष जे आहेत ते स्वातंत्र्याच्या पूर्वी स्थापन झालेले जुने पहिले असे हे पक्ष आहेत। आता या पक्षाच्या धोरणाच्या संदर्भात आपण माहिती पाहूया। पहा, तसा 1885 मध्ये हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो पक्ष स्थापन झाला त्याचं नाव राष्ट्रीय काँग्रेस असं नव्हतं, राष्ट्रीय सभा असं या संघटनेला संबोधलं जायचं। ही एक राजकीय संघटना होती, अखिल भारतीय स्तरावरती स्थापन झालेली। कशासाठी स्थापन झालेली होती? त्या काळामध्ये ब्रिटिशांकडून भारतीय जनतेवरती जो अन्याय अत्याचार होऊ लागलेला होता, अत्याचार पद्धतीने त्यांचा जो दडपशाही पद्धतीने जो राज्यकारभार सुरू होता त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं, ब्रिटिशांना त्यांची जी अन्यायी धोरणं आहेत त्या संदर्भात माहिती करून देणं, की ही धोरणं जी आहेत तुम्ही आखलेली, हे जे कायदे आहेत तुम्ही केलेले हे अन्यायकारक असे आहेत, असा आवाज उठवणं, लोकांमध्ये त्याबद्दल जागृती घडवून आणणं, लोकमत एकत्रित करणं, भारतीय लोकांना एक व्यासपीठ मिळवून देणं, कशासाठी? आपली गाऱ्हाणी या परक्या अन्यायी अत्याचारी ब्रिटिश राजवटीपर्यंत पोहोचवण्यासाठी। त्यासाठी त्यांना व्यासपीठ हवं होतं, आणि ते व्यासपीठ कोणाच्या रूपाने उपलब्ध करून देण्याचं त्यांनी निश्चित केलं? एका राजकीय संघटनेच्या। ही राजकीय संघटना जरी असली तरी भारतातले त्या काळातले सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय सगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या राष्ट्रीय सभा म्हणजेच आज ज्याला आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणतो तो सतत प्रयत्नरत राहिलेला आपल्याला दिसून येतो। तसं 28 डिसेंबर 1885 रोजी या पक्षाची स्थापना झाली। त्याचं पहिलं अधिवेशन भरलं मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेच्या मैदानात, आणि भारतभरातले त्या काळातले कायदेतज्ञ, वकील, विद्वान, पंडित, तज्ज्ञ लोक यासाठी उपस्थित होते।
72 प्रतिनिधी भारतभरातून, मद्रास प्रांत असेल, बंगाल प्रांत असेल, मुंबई प्रांत असेल, या प्रांतातून त्या ठिकाणी संबंध भारतीयांचं आपापल्या प्रांताकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले हे 72 प्रतिनिधी होते. आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या अध्यक्षतेखाली हे पहिलं अधिवेशन त्या ठिकाणी पार पाडलं आणि राष्ट्रीय सभा या संघटनेची त्या ठिकाणी स्थापना झाली. संघटनेचंच रूपांतर पक्षामध्ये होत असतं हे आपण मागच्या तासिकेला पण पाहिलेलं आहे की आधी संघटनाच असते, कारण कोणताही राजकीय पक्ष ही प्रथम एक सामाजिक संघटना असते आणि त्याचं रूपांतर नंतर पक्षामध्ये होतं, बरोबर आहे. तसं राष्ट्रीय सभा या राजकीय संघटनेचं रूपांतर कशामध्ये झालं? काँग्रेस या पक्षामध्ये झालं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 मध्ये झाली. धोरण, कार्यक्रम आणि भूमिका काय राहिलेली या पक्षाची? लोकशाही. लोकशाहीची स्थापना करणं आपल्या देशामध्ये, लोकशाही पद्धतीने या देशाचा चांगल्या पद्धतीने राज्यकारभार चालावा यासाठी प्रयत्नरत असणारा समाजवाद, सर्वांचंच कल्याण, सर्वांचंच हित, धर्मनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षतेला महत्त्व देणारा हा पक्ष, वंचित, दुर्बल घटक, अल्पसंख्याक यांचा विकास व्हावा आणि सामाजिक न्यायाची प्रस्थापना व्हावी, समता प्रस्थापित व्हावी, यासाठी प्रयत्नरत असणारा हा पक्ष आहे. म्हणजे या पक्षाची धोरणं काय आहेत? निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आणि बहुमताने निवडून आल्यानंतर जेव्हा सरकारची हा पक्ष स्थापना करतो तेव्हा या गोष्टींना, या मूल्यांना जास्तीत जास्त महत्त्व देत राज्यकारभार हा पक्ष चालवतो, कारण ते त्याचं धोरण आहे, उद्दिष्ट आहे, ती त्याची भूमिका आहे आणि तोच त्याच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. ठीक आहे. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे हाताचा पंजा. त्यानंतरचा दुसरा पक्ष या ठिकाणी आपण बोर्डवरती लिहिलेला आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. मी म्हणाले स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेले 2 पक्ष भारतामध्ये, त्यापैकी एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. 1925 मध्ये या पक्षाची स्थापना झालेली आहे. या पक्षाची स्थापना का झाली? पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्थापन झालेला होता. तो पक्ष भारतीय लोकांची गाऱ्हाणी, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडतही होता. पण त्याच वेळी आमच्या भारतामध्ये काही भौतिक सुधारणा करण्यात आलेल्या होत्या, काही कारखान्यांना सुरुवात पण झालेली होती, काही कंपन्या पण सुरुवात झालेल्या होत्या आणि त्यामुळं कामगारांची संख्या पण वाढलेली होती. अशा परिस्थितीत कामगार असतील, मजूर असतील, शेतमजूर असतील, छोटे शेतकरी असतील, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, अशा या शेतमजूर, कामगार किंवा छोटे छोटे शेतकरी, भूमिहीन यांच्या उत्थानासाठी, उत्कर्षासाठी, विकासासाठी भारतीय राष्ट्रीय सभा जी आहे त्यामार्फत प्रयत्न तेवढेशे होत नाहीयेत, अशी कुठेतरी भावना काही लोकांची निर्माण झाली आणि त्यातून स्वतः नेतृत्व देऊन त्याने या आर्थिकदृष्ट्या अत्यंत वंचित, दुर्बल असलेल्या घटकांसाठी म्हणून, मजुरांसाठी, कामगारांसाठी, श्रमिकांसाठी, भूमिहीनांसाठी, भूदासांसाठी, अशा दुर्बल घटकांसाठी स्थापन झालेला हा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या विकासासाठी. म्हणजे या पक्षाचं धोरण काय? आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, श्रमिक, कामगार, मजूर, शेतमजूर, भूदास, यांचा विकास करणं. भांडवलशाहीला विरोध आहे, समाजवादाचा, साम्यवादाचा पुरस्कार करणारा हा पक्ष आहे. पहा, गरीब, भूमिहीन, मजूर, कामगार, अल्पभूधारक शेतकरी,
यांचा विकास करणं. ते करीत असताना लोकशाही, समाजवाद याला प्राधान्य, भांडवलशाहीला विरोध. एकाच्याच हातामध्ये, कोण्याही एकाच्या हातामध्ये भांडवलाचं केंद्रीकरण होऊ नये. त्याच्यामुळं आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत ते आणखीनच दुर्बल होत जातात, असा समज असल्या कारणानं भांडवलशाहीला विरोध करणारा हा पक्ष आहे 1925 मध्ये स्थापना झालेला. याचं निवडणुकीचं चिन्ह काय पहा. मजूर आहेत, कामगार आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, यांच्या विकासासाठी, उत्थानासाठी, उत्कर्षासाठी प्रयत्नरत असणारा असा हा पक्ष ना, त्यांची काळजी वाहणारा असा पक्ष आहे ना. त्यामुळं साजेसं असंच निवडणूक पक्ष चिन्ह या पक्षाने ठेवलेलं आहे, विळा आणि गव्हाची लोंबी. विळा आणि गव्हाची लोंबी असं या पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे. त्यानंतरचा तिसरा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. हा पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी असा आहे बरं का. भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो 1925 मध्ये स्थापन झाला, आणि त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, कंसात मार्क्सवादी असं मी लिहिलेलं आहे या ठिकाणी. पहा या पक्षाची निर्मिती कशी झाली, स्थापना कशी झाली. कारण नाव तर तुम्हाला सारखंच वाटते ना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, फक्त कंसात मार्क्सवादी आहे. आपण मार्क्सवाद अभ्यासलेला आहे, कार्ल मार्क्सचा विचार, बरोबर आहे, आपल्या इतिहासाच्या प्रकरणामध्ये. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 1925 मध्ये स्थापना झाली. त्यानंतर या पक्षाने खूप मोठ्या प्रमाणात भारतातल्या मजुरांचं, कामगारांचं, अल्पभूधारकांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं. 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं, आणि त्या युद्धाच्या नंतर या पक्षामध्ये फूट पडली. त्या पक्षातला एक गट म्हणत होता, चीननी आमच्यावर आक्रमण केलं ना, हिंदी चीनी भाई भाई म्हणत आम्ही राहिलो, आणि चीननी विश्वासघातच केला एक प्रकाराने आपला. म्हणून त्या रागापायी भारतीय कम्युनिस्ट पक्षातला एक गट हा चीनचं नेतृत्व नाकारणारा होता. तो आपण रशियाचं नेतृत्व घ्यावं, कारण चीन आणि रशिया हे साम्यवादी देश आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं एक गट म्हणत होता आपण चीनचं नेतृत्व नाकारायचं, चीनचं नेतृत्व आपण मान्य करायचं नाही, आपण रशियाचं नेतृत्व मान्य करायचं. कार्ल मार्क्सचे विचार आपण शिरोधार्य समजायचे. आणि एक गट म्हणत होता की चीनचं नेतृत्व आपण स्वीकारायचं. त्यातून या पक्षामध्ये फूट पडली, आणि जो रशियाचं नेतृत्व मानणारा होता गट, त्यांनी स्थापन केलेला पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. साधारणपणे 1962 पासूनच या पक्षामध्ये फूट पडली, भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये. पण भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन व्हायला 1964 साल उजाडलं. कुठं 1962 असं दिलंय आपल्या पुस्तकात, 1962 दिलंय, पण ते स्थापनेचं वर्ष दिलं नाही. या पक्षामध्ये फूट 1962च्या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पडली असा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये आलेला आहे. 1964 मध्ये या भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाची स्थापना झाली. उद्दिष्ट सारखंच आहे मुलांनो साधारणपणे, कारण पक्ष तोच आहे, विचारधारा तीच आहे, फक्त नेतृत्व बदल. आम्ही नेतृत्व कोणतं मानायचं यातून या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. त्यामुळे साधारणपणे जी धोरणं, जी भूमिका, उद्दिष्ट भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आहेत तीच भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याची आहेत. म्हणजे साहजिकच भांडवलशाहीला विरोध आहे, धर्मनिरपेक्षता, समता, मजूर, कामगार, कामगारांच्या हितांचं रक्षण करण्याचा, कामगारांच्या हिताची जोपासना करण्याचा, त्यांचं कल्याण साधण्याचा विचार या पक्षाचा विचार प्रमुख आहे बरं का. कामगार, श्रमिक यांच्या हितासाठी
प्रयत्नरत राहणारा हा पक्ष आहे. तर कामगारांचं हित त्याला प्राधान्य दिलेलं आहे या पक्षाने. तर त्यांचं जे निवडणुकीत चिन्ह आहे म्हणजे लक्षात या पद्धतीने आपण ठेवायचंय. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी या पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे विळा आणि हातोडा. विळा शेतमजुरांच्या तर हातोडा कामगारांच्या. श्रमाचं प्रतीक, त्यांच्या अवजाराचं प्रतीक. या पद्धतीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी 1964 मध्ये स्थापना. भांडवलशाहीला विरोध, धर्मनिरपेक्षता, समता, मजूर कामगार श्रमिक यांच्या हिताची जोपासना करणं, त्याच्यासाठी प्रयत्नरत राहणं हे त्याचं उद्दिष्ट धोरण आहे. आणि विळा आणि हातोडा हे काय आहे? निवडणुकीचं पक्षचिन्ह आहे, विळा हातोडा. ठीक आहे. पुढे लिहिलंय भारतीय जनता पक्ष. पहा, या पक्षाची तशी स्थापना ही 1951 मध्ये झालेली आहे. पण हे भारतीय जनता पक्ष असं त्या पक्षाचं नाव नव्हतं. तेव्हा या पक्षाचं नाव होतं 1951 मध्ये जनसंघ. भारतीय जनसंघ असं या पक्षाचं नाव होतं. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे 1975 ते 1977 या काळामध्ये आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली. आणि त्यानंतर 77 मध्ये निवडणुका जाहीर झाल्या. 77 मध्ये ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रीय काँग्रेसला आव्हान देण्यासाठी म्हणून एका पक्षाची स्थापना केली. तो पक्ष म्हणजे जनता पक्ष. त्या जनता पक्षामध्ये 1951 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाचा विलय झाला. 1977 मध्ये हा जो जनसंघ नावाचा पक्ष होता त्या पक्षाचं विलिनीकरण झालं. कोणत्या पक्षात? जनता पक्षामध्ये. पण 1977 मध्ये जे जनता पक्षाचं सरकार आलं मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले. पण त्या सरकारमध्ये आपापसातल्या मतभेदांमुळं, कारण बरेच पक्ष एकत्र आले होते आणि हा पहिलाच प्रयत्न होता अनेक पक्ष एकत्र येऊन एक पक्ष स्थापन करणं एका मोठ्या पक्षाला आव्हान देण्यासाठी, म्हणून या पक्षामध्ये आपापसातल्या मतभेदांमुळं जनता पक्षाचं जे सरकार आहे ते पडलं, अल्पकाळ टिकलं थोडक्यात. आणि परत 80 मध्ये निवडणुका झाल्या. मग हे जे आपापसातले मतभेद आहेत त्या मतभेदाला कंटाळून हा जो जनसंघ आहे जो 1951 मध्ये स्थापन झालेला होता, 1977 मध्ये जनता पक्षामध्ये ज्याचा विलय झालेला होता तो वेगळा झाला, अलग विलग झाला या जनता पक्षापासून. आणि 1980 मध्ये भारतीय जनता पक्ष या नावाने या पक्षाची स्थापना झाली. जे भारतीय जनता पक्षाची स्थापना 1980, 51 किंवा 77 लक्षात ठेवायचं नाही. 1980 पर्यंत त्याची वाटचाल कशी झाली हा प्रवास आपण या ठिकाणी पाहिला. 51 मध्ये जनसंघ नाव होतं, 77 मध्ये जनता पक्षामध्ये त्याचा विलय झाला. पण नंतर आपापसातल्या मतभेदामुळे तो या पक्षापासून जनता पक्षापासून वेगळा झाला. आणि 1980च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष या नावाने त्याने निवडणूक लढवलेली होती. ठीक आहे. आता या पक्षाचं उद्दिष्ट काय? सांस्कृतिक राष्ट्रवाद. म्हणजे भारतीय संस्कृती परंपरा यांची जपणूक करणं, इतिहास वारसा यांची जपणूक करणं आणि आर्थिकदृष्ट्या भारताला बलशाली बनवण्यासाठी अर्थव्यवस्थेत आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा घडवून आणणं. आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करणे हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे.
370वा कलम रद्द करणं, जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणारं जे कलम होतं ते रद्द करणं, आता ते रद्द झालेलं आहे. ते त्याचं उद्दिष्ट आहे. समान नागरी कायदा लागू करणं हे उद्दिष्ट आहे ह्या पक्षाचं. ठीक आहे. या पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे कमळ. यानंतरचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. पहा इथं बहुजन हा जो शब्द आहे त्याचा खूप मोठा अर्थ आहे. बहुजन खूप लोक, खूप लोक पण कुठले लोक? जे आदिवासी आहेत, दलित आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल लोक आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, या लोकांच्या विकासासाठी झटणारा, कार्यरत असणारा, प्रयत्नरत असणारा असा हा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष, ज्याची स्थापना झालेली आहे 1984 मध्ये. बहुजन समाज पक्षाची स्थापना 1984 मध्ये झालेली आहे. बहुजनांचं हित. बहुजन म्हणजे कोण? बहुजनामध्ये कोण येतात? दलित येतात, आदिवासी येतात, इतर मागासवर्गीय येतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक येतात, यांचा विकास करणं, यांच्यावर होणारा अन्याय दूर करणं, सामाजिक न्याय आणि समतेची या भारतामध्ये स्थापना करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. बहुजन समाज पक्ष, या पक्षाचं निवडणुकीचं चिन्ह आहे हत्ती. ठीक आहे. बहुजन समाज पक्ष 1984 मध्ये स्थापना झाली. धोरण दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत त्या घटकांचा विकास करणं, त्यांच्यावरचा अन्याय जो आहे तो दूर करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. आणि निवडणुकीचं चिन्ह आहे हत्ती. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातूनच फूट पडून बाजूला गेलेला हा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याची स्थापना झालेली आहे 1999 मध्ये. स्थापनेचं वर्ष आहे 1999. अर्थातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधूनच हा पक्ष बाहेर पडलेला आहे. त्यामुळं विचारसरणी, विचारधारा यांच्यामध्ये खूप साम्य आहे. मग लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, यांना महत्त्व देणारा असा हा पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडणूक पक्षचिन्ह आहे घड्याळ. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हा पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालेला असा, पश्चिम बंगालमधला प्रमुख असा हा पक्ष आहे. याच्या स्थापनेचं वर्ष आहे 1998. आणि याची पण विचारसरणी जशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, तसाच समविचारी असा, काँग्रेस पक्षाशी समविचारी असणारा असा हा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्ष आहे. दुर्बल घटकांचं, वंचितांचं, विकास करणे, धर्मनिरपेक्षता, समाजवाद यावर भर देणारा हा पक्ष. आणि निवडणुकीचं पक्षचिन्ह आहे तृण. तृण म्हणजेच गवत. गवताचे पाते. 3 फुलं पण त्याला दाखवलेली आहेत त्या गवताच्या पात्याला. तर अशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले, मान्यता प्राप्त असे एकूण 7 राष्ट्रीय पक्ष आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी, बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, हे 7 पक्ष आहेत. पहा मुलांनो, या भागावरती 3 पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. अर्थातच रिकाम्या जागा, संकल्पना चित्र, भारतीय राष्ट्रीय पक्ष, राजकीय पक्ष नाही, भारतीय राष्ट्रीय राजकीय पक्ष, अखिल भारताच्या स्तरावरती जे निवडणुका लढवतात अशी मान्यता प्राप्त हे राजकीय पक्ष आहेत, हे राष्ट्रीय पक्ष आहेत. संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. आणि टिपा लिहा. या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला टिपा पण लिहिता येतात. ठीक आहे. स्थापनेचं वर्ष आहे, धोरण, कार्यक्रम, भूमिका, उद्दिष्ट आहेत आणि निवडणुकीचं पक्षचिन्ह. या पद्धतीने आपल्याला टिपा लिहामध्ये सुद्धा उत्तर लिहिता येतं. आता आपण पुढचा भाग बघणार आहे. हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत, या राष्ट्रीय पक्षाचा मागच्या 2 ते 3 निवडणुकांमध्ये परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी मिळवलेल्या जागा. पहा, या ठिकाणी लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 मधील राष्ट्रीय पक्षाने मिळवलेल्या लोकसभेतल्या ज्या जागा आहेत त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या पुस्तकामध्ये चौकट दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये 2009 आणि 2014च्या निवडणुकीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यांनी मिळवलेल्या जागा 2009च्या निवडणुकीमध्ये आणि 2014च्या निवडणुकीमध्ये. 2019च्या निवडणुकीमध्ये पण या पक्षाने किती जागा मिळवलेल्या आहेत ते पण आपण पाहूया. पहा, पहिला पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 2009 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जागा मिळालेल्या होत्या 206 आणि 2014च्या निवडणुकीमध्ये जागा मिळालेल्या होत्या 44 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये या पक्षाने 52 जागा प्राप्त केलेल्या आहेत. पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2009 मध्ये एकूण 4 जागा प्राप्त झालेल्या होत्या. 2014 मध्ये एकुलती 1 जागा प्राप्त झालेली होती आणि 2019च्या या निवडणुकांमध्ये 2 जागा या पक्षाने मिळवलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्ष, या पक्षाला 2009 मध्ये 116 जागा प्राप्त झालेल्या होत्या. 2014 मध्ये 282 जागा प्राप्त झालेल्या होत्या आणि 2019च्या या मागच्या निवडणुकीमध्ये 303 जागा या पक्षाला प्राप्त झालेल्या आहेत. बहुजन समाज पक्ष, उत्तर भारतामधला एक प्रमुख हा राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. 2009 मध्ये या पक्षाला 21 जागा प्राप्त झालेल्या होत्या. 2014 मध्ये या पक्षाला एकही जागा प्राप्त झालेली नव्हती. पण परत 2019 मध्ये या पक्षाने 10 जागा लोकसभेमध्ये प्राप्त केलेल्या आहेत. पुढचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. 2009 मध्ये या पक्षाला 16 जागा प्राप्त झालेल्या. 2014 मध्ये 9 जागा प्राप्त झालेल्या होत्या आणि 2019च्या निवडणुकीमध्ये 3 जागा या पक्षाने मिळवलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2009 मध्ये या पक्षाला 9 जागा प्राप्त झालेल्या होत्या. 2014 मध्ये या पक्षाला 6 जागा प्राप्त झालेल्या होत्या. तर 2019 मध्ये या पक्षाला एकूण 5 जागा प्राप्त झालेल्या आहेत. आता या ठिकाणी 2009 आणि 2014 मध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाचं या ठिकाणी त्यांनी मिळवलेल्या जागाच्या संदर्भात माहिती दिलेली नाहीये. कारण ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कधी मिळाली? 2016 मध्ये. मान्यता कधी मिळालेली आहे? 2016 मध्ये. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये त्या पक्षाने 2009 आणि 2014च्या निवडणुकांमध्ये किती जागा मिळवलेल्या आहेत होत्या या संदर्भामध्ये माहिती दिलेली नाही. कारण ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाला
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करण्यासाठी 2016 हे साल उजाडलेलं आहे. स्थापना झाली 1998 मध्ये, पण राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता कधी दिली? 2016 या वर्षी त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. तर हे आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण माहिती घेतली. आता आपण पुढच्या तासिकेला भारतातल्या प्रादेशिक पक्षांविषयी माहिती पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला हे पाहायचंय, प्रादेशिक पक्ष कोणत्या भावनेतून निर्माण होतात, कोणत्या परिस्थितीमध्ये निर्माण होतात. ती भावना, ती परिस्थिती म्हणजे प्रादेशिकता. म्हणजे प्रादेशिक पक्ष ज्या भावनेतून, भूमिकेतून, ज्या परिस्थितीतून निर्माण होतात, ती परिस्थिती तिचं नाव काय? प्रादेशिकता. ती भावना तिचं नाव काय? प्रादेशिकता. ती पार्श्वभूमी तिचं नाव काय? प्रादेशिकता. मग ती प्रादेशिकता म्हणजे काय, त्या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती पाहू. त्याच्यावरती 2 गुणांसाठी प्रश्नही आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारला जातो. टिपाल्याच्या अंतर्गत किंवा प्रादेशिकता म्हणजे काय, थोडक्यात उत्तर लिहा याच्या अंतर्गत. ठीक आहे. तर पहा, प्रादेशिकता ज्याच्यातून प्रादेशिक पक्ष, राज्यस्तरीय पक्ष निर्माण होतात, ती प्रादेशिकता कशी निर्माण होते? पहा, आपल्याकडं 1954 मध्ये भाषावार प्रांतरचना झाली मुलांनो. महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांची बोलीभाषा ही मराठी आहे, बरोबर आहे. कर्नाटकातल्या लोकांची कन्नड आहे. बहुसंख्य लोकांची बोलीभाषा, मायभाषा, मातृभाषा ही काय आहे? कन्नड आहे. म्हणजे ज्या भागात एखादी विशिष्ट भाषा बहुसंख्याक लोक बोलतात, त्या भागात त्या भाषेवर आधारित असं राज्य आपल्याकडे निर्माण केलेलं, त्यालाच भाषावार प्रांत रचना, राज्यांची रचना, घटक राज्यांची रचना असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक प्रदेशाची भाषा जशी वेगळी आहे ना, भाषावार प्रांत रचना आहे, भाषा वेगळी आहे, तसं सणवार, खानपानाच्या पद्धती, त्यांचा पेहराव हा सुद्धा वेगळा आहे. म्हणजे एकूण संस्कृती वेगळी आहे. प्रत्येक घटक राज्याची थोडीफार आपण जर पाहिलं तर, विचार केला तर, ठीक आहे. म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्ये तर आहेतच वेगवेगळी. भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर प्रत्येक घटक राज्य थोड्याफार फरकाने दुसऱ्या घटक राज्यापेक्षा वेगळे आहे, बरोबर आहे. त्यात तर वेगळे पण आहेच, पण सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा, म्हणजे वेशभूषा असेल, खाणपान असेल, त्या ठिकाणचे सणवार उत्सव असतील, वंश असेल, भाषा असेल, यात सुद्धा आपल्याला वेगळेपण प्रत्येक घटक राज्याचं, प्रदेशाचं असं दिसून येतं, बरोबर आहे. मग हे जे वेगळेपण आहे, आपापल्या घटक राज्याची संस्कृती, आपल्या राज्याची भौगोलिक जी वैशिष्ट्ये आहेत, ती त्या राज्यामध्ये राहणाऱ्या, त्या क्षेत्रामध्ये, प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना तिच्याबद्दल आत्मीयता असते एक प्रकारची, बरोबर आहे. एक प्रकारचा अभिमान असतो त्याच्याबद्दल, एक प्रकारची अभिमानाची, गौरवाची ती बाब असते. प्रत्येकच घटक राज्यातल्या लोकांना आपल्या घटक राज्याच्या भौगोलिकतेविषयी, सांस्कृतिक वैशिष्ट्याविषयी ही भावना निर्माण होतच असते. म्हणजे सुरुवातीला आत्मीयता असते, आपली भाषा, आपला प्रदेश, आपल्या प्रदेशाचा भूगोल, त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये या संदर्भात. आणि हळूहळू या आत्मीयतेचं रूपांतर कशामध्ये होतं? आपलंसं वाटणं, त्याचं रूपांतर अस्मितेमध्ये होतं. आत्मीयतेतून काय निर्माण होते, काय आकाराला येते? अस्मिता आकाराला येते. म्हणजे आपलंसं वाटणं, त्याच्यातून गौरव वाटणं, अभिमान वाटणं, श्रेष्ठत्व वाटणं, या भावना हळूहळू आकाराला यायला लागतात. आणि या आपल्या प्रदेशातल्या भाषा, वंश, संस्कृती, भौगोलिक वैशिष्ट्य याच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेतून जी अस्मिता आकाराला येते, त्यातूनच प्रादेशिकतेची निर्मिती होते. म्हणजे हळूहळू या अस्मितेचं रूपांतर प्रादेशिकतेमध्ये होतं. कसं? आमच्या प्रदेशामध्ये जन्मलेले जे सुधारक आहेत, जे राजे महाराजे आहेत, जे तज्ज्ञ आहेत, संशोधक आहेत, खेळाडू आहेत, कोणत्याही क्षेत्रामध्ये
अतुलनीय कामगिरी करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला जास्तच अभिमान वाटायला लागतो. ते आमचे आहेत, आमच्या प्रदेशाचे आहेत, आमच्या मातीतले आहेत, त्यांची जन्मभूमी ही आहे, त्यांची कर्मभूमी ही आहे, याबद्दल आम्हाला जास्त अभिमान वाटायला लागतो ना. त्याच्यातून प्रादेशिकता निर्माण होते. हळूहळू आमच्या प्रदेशाचा जो निसर्ग आहे, आमची जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे आमच्या प्रदेशामध्ये आढळणारी, त्या नैसर्गिक साधन संपत्तीवर आमच्याच प्रदेशातल्या लोकांचा हक्क आहे. दुसऱ्या प्रदेशातल्या लोकांचा हक्क त्याच्यावरती नाही आहे, कारण त्या नैसर्गिक साधन संपत्तीचे मालक आम्ही आहोत. आमचा पहिला अधिकार त्या नैसर्गिक साधन संपत्तीवर जी उपलब्ध आहे तिच्यावर आमचा अधिकार आहे. म्हणजे आमच्या विकासासाठी त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग झाला पाहिजे. या ठिकाणी ज्या रोजगाराच्या संधी असतात त्या प्रदेशामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध क्षेत्रामध्ये, त्या रोजगाराच्या संधीवर सुद्धा आमचाच प्रथम हक्क आहे, अशी भावना हळूहळू निर्माण व्हायला लागते. तिला आपण काय म्हणतो? प्रादेशिकता. सुरुवात झाली. माझा प्रदेश आपलासा वाटणं, त्याच्याबद्दल प्रेम वाटणं, आस्था वाटणं, श्रद्धा वाटणं, त्याच्यातून अभिमान, गौरव ही भावना निर्माण होते आणि त्यातून हळूहळू या भूमीतलं सगळं आमचं आहे, आमचा प्रथम हक्क आहे. मग आमच्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे. आमच्या प्रदेशाचा विकास म्हणजे आमच्या प्रदेशातल्या लोकांचा विकास, ही भावना बळावायला लागते. हळूहळू त्यातून आमच्याच प्रदेशाचा विकास झाला पाहिजे ही पण भावना आकाराला यायला लागते. आणि मग हा जो विचार आहे तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी, म्हणजे आमच्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे वाटेल त्या परिस्थितीमध्ये, ही जी भावना आहे तिला मूर्त रूप देण्यासाठी, प्रत्यक्ष विकास घडून आणण्यासाठी गटांची स्थापना होते, दबाव गटांची स्थापना होते, संघटनांची स्थापना होते. आणि तुम्हाला माहिती आहे कोणताही राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात. समाजासाठीच, समाजाच्या विकासासाठी, उत्कर्षासाठी, सुधारणेसाठी झटणाऱ्या अशा त्या संघटना असतात ना. मग त्या संघटनांचंच रूपांतर हळूहळू जेव्हा या संघटना सत्ता प्राप्त करण्यासाठी धडपडतात, निवडणुका लढवतात, तेव्हा त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? राजकीय पक्षांमध्ये होतं. आणि प्रदेशापुरताच प्रामुख्याने हे विचार करीत असल्या कारणाने ज्या प्रदेशामध्ये ते निर्माण झालेले आहेत त्या प्रदेशाचा विकास करण्याचाच विचार त्यांचा प्रामुख्याने असल्या कारणाने त्यांना आपण प्रादेशिक पक्ष असं म्हणतो. म्हणजे प्रादेशिकतेच्या भावनेतून निर्माण होणारे जे राजकीय पक्ष असतात त्यांना आपण प्रादेशिक पक्ष असं संबोधतो. ठीक आहे. तर प्रादेशिकता यावर सुद्धा 2 गुणांसाठी आपल्याला टिपा लिहा किंवा प्रश्नांची उत्तरं लिहा या स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढच्या तासिकेला आपण आपल्या भारतातल्या विविध प्रदेशामधल्या, घटक राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.